ಮೈಸೂರಿನ ಗಾಯತ್ರಿಪುರಂನಲ್ಲಿ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಮದ್ರಸಾ ಆಯಿಷಾ ನಿಸ್ವನ್ಮ ಸದಸ್ಯರು ಯೂನಿಟಿ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಬ್ಯಾನರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರವನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಮೊಹಮ್ಮದ್ ಓವೈಸ್ ಮದನಿಯವರ ಪೋಷಕರಾದ ದಿವಂಗತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಬೀಬ್ ಮದನಿ, ದಿವಂಗತ ಆರಿಫ್ ಉನೀಸಾ ಮತ್ತು ದಿವಂಗತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಉಮೇರ್ ಮದನಿ ಅವರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಈ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಓವೈಸಿ ಮದನಿ ಅವರು ಮದ್ರಸಾ ಆಯಿಷಾ ನಿಸ್ವಾನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದು, ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ 149ನೇ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಆರ್ಎಂಒ ಡಾಕ್ಟರ್ ನಯಾಜ್ ಪಾಷಾ, ಡಾಕ್ಟರ್ ಚೇತನ್ ಕುಮಾರ್, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಯಾಕೂಬ್, ಯೂನಿಟಿ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಸದಸ್ಯರಾದ ನೂರ್ ಮೊಹಮ್ಮದ್, ಫಯಾಜ್ ಮತ್ತು ಕೆಆರ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಅನೇಕ ರೋಗಿಗಳು ಈ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡರು ಮತ್ತು ಮದ್ರಸಾ ಆಯಿಷಾ ನಿಸ್ವಾನ್ ಮತ್ತು ಯೂನಿಟಿ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಸದಸ್ಯರಿಂದ ಸಹಾಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡರು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ತಂಡವು ಮಾಡಿದ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯವು ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಇತರ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಈ ಉಚಿತ ನೇತ್ರ ಶಿಬಿರದ ಕುರಿತು ಮತ್ತಷ್ಟು ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ನಮ್ಮೊಂದಿಗಿರಿ. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರಗಳಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಮೈಸೂರು ನ್ಯೂಸ್ 21. कराने का मकसद बहुत सारे लोगों को मदद हो जाए। हमारा मदरसा अल्हम्दुलिल्लाह 50 साल हो गए 73 सफाई में है। दादा हबीब मदनी वगैरह, उसके बाद हमारे दादी वगैरह संभाल रहे थे, तो ऐसा काम कराने की बहुत सारी तमन्ना थी। अब उन्हीं के सिलसिले में उस सिलसिले में कोशिश की गई। अल्लाह ताला दादा दादी जो भी हमारे ख़ानदान में वालिद साहब वगैरह जो इस जिम्मेदारी संभाले इस ट्रस्ट की, अल्लाह ताला सबके लिए एक सारे सवाब का एक ज़रिया बनाए, सबके लिए मग़फ़िरत का ज़रिया बनाए, ताकि लोगों गरीब लोगों को भी बहुत सारों को मदद हो जाए और सपोर्ट हो जाए। जिनको मालूम नहीं रहता उनको सब सपोर्ट होने के लिए कराने की कोशिश की। सर, आपका मदरसा किधर है? मदरसा यही है, मदरसा आइशा निस्वान जी, जो उदयगिरी पोस्ट ऑफिस के पास आता है। जी। यही बोलना चाहते हैं कि मखलूक की खिदमत करना चाहिए। मखलूक की खिदमत से खालिक राज़ी होता है और अल्लाह ताला को ये बहुत अदा पसंद आती है कि अपने मखलूक की कोई भी खिदमत करे, किसी भी एतबार से। मखलूक में चाहे परिंदे भी आते हैं, इंसान भी आते हैं, हर एक की जैसा भी अपने हो सके मदद करना चाहिए। जो भी सपोर्ट कर सकती है खल्क़ खुदा की खिदमत करनी चाहिए, उसी सिलसिले की एक कोशिश है। शुक्रिया सर। ओके सर। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशाल्लाह मैसूर शहर का ये 50 साल पुराना इदारा है आइशा निस्वान। यहाँ पर हज़ारों लाखों की तादाद में भी हो सकती है। इतने बैको बच्चे फारिग हुए उम्मत की फ़िक्र करें, इनके बाप दादा ख़ानदान वाले सभी। अभी यहाँ पर जो है आँखों की बिनाई की कैंप चल रही है और अल्लाह ताला इसका फ़ैज़ इनके वालिदैन को और मदरसे की बुनियाद रखने वालों को इसका अता फरमाए और रहती दुनिया तक मदरसा कायम रहे और इनसे अल्लाह ताला ऐसे ही काम लेते रहे और बार बार यहाँ कैंप और जो कौमी इदारे कौम की खिदमत है वो होती रहे। यहाँ की पहली कैंप है ये मदरसे जी, आइंदा फिर होने वाली भी है इंशाअल्लाह। जी, शुक्रिया जी। ये अल्लाह का करम है, 140 पर 9वां कैंप यूनिटी चैरिटेबल ट्रस्ट वालों की तरफ से है और ये अल्लाह का बड़ा एहसान है कि उनकी इन काविशों में अल्लाह ने हमारी खिदमत को भी साथ में लिया। अल्लाह का एहसान केयर हॉस्पिटल की हमारे जो डिस्ट्रिक्ट मोबाइल यूनिट है उसके साथ मिलकर ये कैंप चला रहे हैं। अल्लाह का एहसान लोगों की खिदमत का मौका दे रहा है अल्लाह बस। सर, इस आँखों को क्या वजह है कि आँख को पर्दा आता है? ये अल्लाह की मसलियत है, ओल्ड एज एक थोड़ा 40 साल के बाद आंखों में एक बिनाई कमज़ोर होती है, उसकी नूरानियत कम होती है, तो वो जो लेंस रहता है उसकी वजह से रहता है। और उसके साथ आजकल बहुत सारा पोल्यूशन, ये चीज़ें भी जो हैं इसमें ये हो रही है। और डायबिटीज़ एंड हाइपरटेंशन जिनको शुगर की बीमारी है उनमें भी आंखों का पर्दा बहुत जल्दी आने के इम्कानात रहते हैं। हमारे केयर हॉस्पिटल में आंखों की यूनिट है, डिस्ट्रिक्ट मोबाइल यूनिट, जो हमारे डॉक्टर चेतन कुमार के सरपरस्ती में चल रही है।
उसमें हम लोग इनका मुफ्त इलाज करेंगे। कैंप में तो हम लोग कर ही रहे हैं। कैंप के बावजूद भी अगर किसी को अगर जो कैंप नहीं आ सके, उनको आँखों की कुछ तकलीफ़ है, ये है, तो वो लोग हमारे फयाज़ भाई यूनिटी चैरिटेबल ट्रस्ट वालों से भी रब्ता कर सकते हैं। नहीं डायरेक्ट केयर हॉस्पिटल आना चाहें तो भी अल्लाह का करम आएँ, हमसे जो बन पाएगा। उनकी ऑपरेशन की भी ज़रूरत रही तो टोटल फ्री ऑफ कॉस्ट केयर हॉस्पिटल में ऑपरेशन भी करेंगे। सर यूनिटी चैरिटेबल ट्रस्ट को क्या कहना चाहेंगे? बस अल्लाह इनकी काविशों को कबूल करे और इनको और ज़्यादा, इनकी वजह से इनके वालिदैन, इनके बुज़ुर्ग जो भी इनके मरहूमीन हैं, उन सब को अल्लाह जन्नत में और बुलंद दर्जात अता फरमाए। इनकी मेहनतों को अल्लाह कबूल करे। बस जज़ाकल्लाह। और ये जो कैंप 140 पर 9वां कैंप है, ये मेरे लिए थोड़ा ख़ास इसलिए है क्योंकि जो मदरसा निस्वान है, जो हमारे हाफिज़ साहब हैं, उनके वालिद साहब की बनाई हुई ये है, हज़रत उमर मदनी साहब। तो मेरे भी बड़े करीबी बुज़ुर्ग थे, अल्लाह उनकी भी जन्नत में दर्जात को बुलंद करे। उनके एहसाले सवाब भी आज के इस कैंप से अल्लाह कबूल करे। उनके वालिदा की तरफ से जी, उनके वालिदा जो थे, उनके आरिफुन्निसा साहिबा, उनके लिए भी एहसाले सवाब का ये ज़रिया बने इंशाअल्लाह। जज़ाकल्लाह। सर ಈ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಸರ್? ಇದು ಕ್ಯಾಂಪು ಉಚಿತವಾಗಿ ಕಣ್ಣಿನ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಕ್ಯಾಂಪು ಮಾಡ್ತಾ ಇರೋಂಥದ್ದು. ಇದು ಯುನಿಟಿ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಹಾಗೂ ಸಾಲಾ ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ಟ್ರಸ್ಟ್, ಅದು ನಮ್ಮ ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಚಾರಿ ನೇತ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾ ಘಟಕ ಸಹಯೋಗದಿಂದ 150ನೇ ಕ್ಯಾಂಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಇದುವರೆಗೂ ಕೂಡ ಲಾಸ್ಟ್ 20 ವರ್ಷದಿಂದ, ಅದರಲ್ಲೂ ಕೋವಿಡ್ ಟೈಮಿಂದ ಲಾಸ್ಟ್ 3 ಇಯರ್ಸ್ ಇಂದನೂ ತುಂಬ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉಚಿತ ಕಣ್ಣಿನ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈ ಕ್ಯಾಂಪಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಶಿಬಿರಾರ್ಥಿಗಳು ಕಣ್ಣಿನ ಪೊರೆ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಉಚಿತವಾಗಿ ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ವತಿಯಿಂದ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆನ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದರದ್ದು ಮೇಯ್ನ್ ಲೀಡರು ನೂರ್ ಮರ್ಚೆಂಟ್ ಸರು, ಸನಾವುಲ್ಲಾ ಸರು, ಸ್ವಾಮಿಯವರು, ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೂ, ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಸ್ಲಮ್ಮಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಪೀಪಲ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅವ್ರ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೇ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಪಿಕಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೋಗಿ ನಾಳೆ ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡಿ ವಾಪಸ್ಸು ಬಿಡೋ ಅಂಥ ಕೆಲಸನ 150 ಕ್ಯಾಂಪಲ್ಲೂ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾಳೆನೂ ಕೂಡ ಸುಮಾರು ಈಗೆಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀವಿ, 20ರಿಂದ 30 ಜನಕ್ಕೆ ಕಣ್ಣಿನ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಬೇಕಾಗ್ಬೋದು. ಕಣ್ಣಿನ ಪೊರೆ ಮತ್ತು ಲೆನ್ಸ್ ಅಳವಡಿಕೆ, ಆ ಥರದ್ದು 20 ಆಪ್ರೇಷನ್ನು, ಒಂದು 5-6 ಕಣ್ಣಿಗೆ ದುರ್ಮಾಂಸ ಎಲ್ಲ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಥರದ್ದು ಆಪ್ರೇಷನ್ನು, ಮತ್ತು ಒಕ್ರ ಕಣ್ಣಿರೋ ಅಂಥವ್ರು ಒಂದು 2 ಜನ, ಗ್ಲೋಕೋಮಾ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗಿರೋ ಅಂಥವ್ರು ಒಬ್ಬರು, ಮತ್ತು ಇನ್ನು ಅಲರ್ಜಿ ಇರೋ ಅಂಥವ್ರು ಒಂದು 5-6 ಜನ ಹುಡುಗರಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಉಳಿದಂಥ ಇನ್ನು 50ರಿಂದ 70 ಜನ ಕಣ್ಣಿನ ಕನ್ನಡಕದ್ದು ಕಾಯಿಲೆಗಳು ಇರೋ ಅಂಥವ್ರು ಇದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಯಾರು ಕಣ್ಣಿಗೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗಬೇಕು ಅಂಥವ್ರು ಅವ್ರದ್ದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು ಮತ್ತು BPL ಕಾರ್ಡ್ ಏನಿದೆ, ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ತಗೊಂಡು ಬಂದರೆ ನಾಳೆನೇ ಅದು ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ದಲೇ ಇರೋ ಅಂಥವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಫ್ರೀಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕಪ್ಪು ಕನ್ನಡಕಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಫ್ರೀಯಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ಆಪರೇಷನ್ ನಮ್ಮ ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ವತಿಯಿಂದ. ಇದೇ ಆಪರೇಷನ್ ಹೊರಗಡೆ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ 10,000 ರೂಪಾಯಿಂದ 40,000 ರೂಪಾಯಿ ತನಕನೂ ಆಗುತ್ತೆ. ಮೈಸೂರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೆಸರು ಹೇಳಲ್ಲ ನಾನು, ಆಗಲೇ 10-20 ಕಣ್ಣು ಆಪರೇಷನ್ ಇದೆ, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿದೆ. ಯಾರೇ ಇಲ್ಲಿರೋ ಬಡವರು ಹೋದ್ರು 10,000ದಿಂದ 40,000 ರೂಪಾಯಿ ತನಕನೂ ಆಪರೇಷನ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದನ್ನ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಅವ್ರ ಬಡವರಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆ ಬಾಗಿಲಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಅಂತ ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಈ ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಇವರು ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್, ಯುನಿಟಿ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್, ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ಟ್ರಸ್ಟ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಇದೊಂದು ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ತಗೊಂಡು ಮನೆಗೂ ಹೋಗಿ, ಒಂದೊಂದು ಮೊಹಲ್ಲಾಗೂ ಹೋಗಿ, ಒಂದು ಹಳ್ಳಿಗೂ ಹೋಗಿ, ಒಂದು ಸ್ಲಮ್ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಏರಿಯಾಗೂ ಹೋಗಿ, ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಬಡವರು ಸೇರಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನಾಳೆ ಕೇರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಅದು ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಬರುವಂತಹದ್ದು ನೀರಾಗಲಿ ಅಥವಾ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ದೃಷ್ಟಿಯನ್ನ ಮಂಜಾಗಿ ಕಾಣೋದಾಗಲಿ, ಕಣ್ಣು ಹುರಿ ಮತ್ತು ಹಲವಾರು ಇತರೆ ಕಾಯಿಲೆಗಳು ಮತ್ತು ವಾರೆ ಕಣ್ಣಿರುವಂತಹದ್ದು, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಇದೆ ಉಚಿತವಾಗಿ. ತಾವುಗಳು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಏನಾದ್ರು ನಿಮಗೆ ಕ್ಯಾಟ್ರಾಕ್ಟ್ ಇದ್ರೆ, ಪೊರೆ ಇದ್ರೆ, ಆ ಪೊರೆ ಆಪರೇಷನ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು ಮತ್ತೆ BPL ಕಾರ್ಡ್ ಇರಬೇಕು. ಅದರ ಒಂದೊಂದು ಕಾಪಿ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತೆ ತಾವು ರಕ್ತ ಪರೀಕ್ಷೆ, BP ಎಲ್ಲ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಇದೆಲ್ಲ ಆದ ನಂತರ ನಿಮಗೆ ಇವತ್ತೇ ಇಲ್ಲಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಡೆಸಿ ಮಾರನೇ ದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ
ಲೆನ್ಸ್ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ, ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿಕೊಡಲಾಗುತ್ತೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಯಾವುದೇ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ನೀವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಪರವಾಗಿ ಕಣ್ಣಿನ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲಾ ನೇತ್ರ ಸಂಚಾರಿ ಚಿಕಿತ್ಸಾ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಅದೆಲ್ಲ ಉಚಿತವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಅಷ್ಟೇ. ಇದನ್ನು ತಾವು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನಿಧಾನವಾಗಿ ನಿಮ್ಮ ನಂಬರು, ನಿಮ್ಮ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೂಗ್ತಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೋಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಚೇರಲ್ಲೇ ಕುಳಿತೀರಿ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನಂಬರ್ ಕೂಗಿದಾಗ ಮಾತ್ರ ತಾವು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. मोहतरम बुजुर्ग दोस्तों, ख़वातीन हजरात, आपसे गुजारिश है कि यूनिटी चैरिटेबल ट्रस्ट गुज़िश्ता 20 साल से ये खिदमत अंजाम देते आ रहा है कि आँखों के इलाज के लिए ये एक बहुत ही मौका है, क्योंकि आप तक पहुंचकर इस इलाज का जो कार्रवाई जो की जा रही है, अब तक शहर मैसूर डिस्ट्रिक्ट में और मैसूर तालुका में सभी ये काम मुसलसल चल रहा है। और ये इसके लिए हमारे आर्यम साहब, डॉक्टर नयाज पाशा साहब और हमारे डॉक्टर चेतन कुमार साहब, ये जो यूनिट है हमारी डिस्ट्रिक्ट मंजूनाथ सर और हमारे डिस्ट्रिक्ट हेल्थ एजुकेशन ऑफिसर दक्षिण मूर्ति सर और उनकी तमाम स्टाफ, ये हमारे साथ इसका भरपूर ताउन होता है। इनके ज़रिए से और यहाँ के जो मशहूर डॉक्टर्स हैं, तजुर्बाकार डॉक्टर्स, उनके ज़रिए से ये खिदमत अंजाम दी जाती है। अल्लाह ताला की बड़ी नेमत है। आँख आपको अल्लाह ताला रोशनी दिया है। अगर आप ज़रा ख़ुद के लिए सोचेंगे, अगर आपकी आँख अगर रोशनी रही तो क्या होता है। इसलिए हमें इस बात का एहसास रखना चाहिए कि आँखों के बारे में लापरवाही नहीं होना चाहिए। इसका इलाज बाकायदा तब का तब जो भी आपको तकलीफ़ हो फ़ौरन बताकर इलाज करवा लेना चाहिए। और आप जो भी कैटरेक्ट ऑपरेशन के लिए आपको सेलेक्ट किया जाता है, वो आपके पर्दे का ऑपरेशन है तो आपके पास आधार कार्ड और बीपीएल कार्ड होना चाहिए। और अगर कोई भी दमे के बीमार हैं या हार्ट के बीमार हैं तो उनके पास डॉक्टर्स का परमिशन होना चाहिए कि आपका ऑपरेशन कर सकते हैं। वो रहा तो आप डॉक्टर साहब को बताइए। ದಯವಿಟ್ಟು ಯಾರಾದರೂ ಆಸ್ತಮಾ ಇದ್ದರೆ ಅಥವಾ ಹಾರ್ಟ್ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಇರೋರಿದ್ದರೆ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಳಿ ಹತ್ರ ತಮಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು. ಆ ಮಾತ್ರೆಗಳು ಏನು ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ಕೂಡ ಹೇಳಬೇಕು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ದರೆ ತೋರಿಸಬೇಕು. ये आप याद से बताएं ताकि आपके इलाज में आसानी हो। लिहाजा आप इन तमाम बातों को मद्देनज़र रखते हुए हम आपसे सिर्फ यही दरख्वास्त करते हैं कि आप सिर्फ हमारे लिए दुआ करें, आपकी दुआओं में। सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ये जो कैंप चलाया जा रहा है ये मदरसा आयशा निस्वान की जानिब से है। इसमें हमारा साथ देने वाले डॉक्टर अनवर साहब और इनकी पूरी टीम है। ये अल्लाह का शुक्र है कि ये मौका हमें मिला। आँख बहुत बड़ी नेमत है। इंसान को जो है सारे मालूमात के हुसूल का जो सबब है, एक नेमत है जिसे हम उसकी कोई भी नेमत की जो है हम जब नेमत रहती है उसकी कदर नहीं करते। जब वो नेमत ख़राब हो जाती है, वो ज़ाया जब हम उसके पीछे परेशान होते हैं, तो इसकी शुरुआत में ही अगर इलाज हो जाए और उसकी जो ज़रूरत है वो उसके अंदर जो खराबी या खामी और ये उसी वक्त कर दिया जाए तो वो नेमत बाकी रहती है। उसकी तरफ लापरवाही करेंगे, उसकी तरफ तवज्जो नहीं करेंगे, ज़ाया हो जाती है। किसी भी चीज़ के ख्याल रखना और उसकी हिफाजत करना बहुत ज़रूरी है। लेकिन आजकल जो आँखों का बहुत मसाइल पैदा हो रहे हैं, इसकी वजह से हमारे मदरसा आयशा निस्वान की जानिब से कैंप रखा गया है। मैं तमाम हमारे यूनिटी चैरिटेबल ट्रस्ट की जानिब से जो हमारा इसमें सिलसिले में साथ दे रहे हैं, सदर साहब और उनके कमेटी का मैं बेहद ही ममनून और मशकूर हूँ कि उन्होंने हमारी इस दावत को कबूल किया और हमारे यहाँ पर आकर इस सिलसिले में हमारा साथ देने का अज़्म इरादा किया। जज़ाकल्लाह।